सुनेत्रा पवारांचा अंदाज खरा ठरला. पटेल तटकरेंनीच गेम केला. निवडणूक आयोगाला दुसरं पत्र. पटेलांनी पक्षांच्या संविधानात केलेले बदल रद्द करण्याची मागणी. राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार पटेल वापरणार. वेळेस सुनेत्रा पवारांना माहिती मिळाली. वातावरण फिरलंय. फडणवीसांना मेसेज मिळालाय. पवार गट दादा गट सत्तेत येत आहे, नाहीतर आमदार फुटणार. नेमकं काय घडलंय? अजित पवार गेल्यापासून तर आतापर्यंत 2 महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक बदल झालेत. वारंवार उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतलेली शपथविधी. सुनेत्रा पवारांनी देवगिरीवरती आमदारांच्या घेतलेल्या बैठका दिसल्या. सुनेत्रा पवारांकडे मंत्रिपद दिली गेली हेही दिसलं आणि सुनेत्रा पवारांचे दौरेही दिसले. मात्र जे दिसलं नाही तेच आता सुनेत्रा पवारांनी सगळ्यांसमोर आणायला 28 जानेवारी नंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगासोबत काही पत्रव्यवहार केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संविधानात काही बदल केले आणि याची माहिती रोहित पवारांनी आधी आरोपांमधून केली आहे आणि सुनेत्रा पवारांनी प्रॅक्टिकल केली. या अगोदर म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवसा अगोदर सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. पत्रामध्ये 28 जानेवारी नंतर केले गेलेले सगळे पत्रव्यवहार रद्द करावे आणि इथून पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझाच पत्रव्यवहार गृहीत धरावा किंवा वैध धरावा, अशा स्वरूपाचे पत्र सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलं. आज सकाळी बातमी फुटली. सुनेत्रा पवारांनी आणखी एक निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्षांच्या संविधानात केलेले बदल गृहीत धरू नये. 28 जानेवारी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संविधान जशाच तसं होतं तशाच तसं राहावं, अशा स्वरूपाची मागणी सुनेत्रा पवारांनी केली. आता या पत्राचं आणि रोहित पवारांच्या केलेल्या आरोपांचं संबंध जुळतोय. याआधीच रोहित पवारांनी यांनी सांगितलं की दाखवलं असं गेलं की अजित पवारांच्या पक्षावरती सुप्रिया सुळे आणि इकडे शरद पवार ताबा मिळवणार होते. मात्र खरा गनिमी कावा तोच होता की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्राध्यक्षाऐवजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून सर्व अधिकार मी वापरणार किंवा माझ्याकडे असावेत, अशा पद्धतीचा पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करत होते, अशी माहिती रोहित पवारांनी फोडली. आणि त्यानंतर सुनेत्रा पवार 2 महिन्यानंतर सावध झाल्या. यामधल्या काळामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या. रुपाली चाकणकरांचा राजीनामा पडला. नरहरी झिरवाळांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर अजित पवारांचे अनेक झेडपीचे सदस्य फुटले. 2-3 जणांचे तर राजीनामेही पडले, ज्याचे की वेगवेगळ्या पदांवरती नियुक्ती केली गेली होती. आणि विशेष म्हणजे सुनील तटकरे यांच्या बॅनरवरच आता पक्षाचे अध्यक्ष असणाऱ्या सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचे फोटो हटवले गेले. या सगळ्या गोष्टीचे डॉट जोडलेल्या सुनेत्रा पवारांना फक्त कठपुतली म्हणून वापरायचं आणि बाकी सगळे अधिकार आपण वापरणार, अशा पद्धतीचे मनसुबे हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे होते, असा मेसेज आता पोहोचवलाय. सगळ्या गोष्टी मागे रोहित पवारांचे सातत्याने होणारे आरोप हेही एक महत्वाचा भाग आहे. दुसरीकडे जय पवार, पार्थ पवार यांनी आपण लवकरात लवकर पत्रकार परिषद घ्या, तुम्ही बोलेल तर फरक पडेल, असं सांगितलंय. मात्र जय पवार त्यांनी पत्रकार परिषद घेणार असं जाहीर केलेलं असताना सुद्धा त्यांनी 9 मार्चची पत्रकार परिषद का झाली नाही याचं उत्तर अद्याप मिळालेले नाही. सुप्रिया सुळेंची सदस्यमध्ये अजित पवार गेल्यानंतर प्रश्न उपस्थित केली. रोहित पवारांनी विधानसभा गाजवली. अजित पवार जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर बोलायला कुणाला वेळ नाहीये, कोणी वेळ देत नाहीये. 2-3 मिनिटांमध्ये विषय संपा असं सांगताय. अपघाताबाबतची चौकशी पुन्हा करावी यासाठी पुन्हा पुन्हा पत्र दिलं जातंय, पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जाते. या सगळ्या गोष्टी वरूनच महाराष्ट्रभर हा मेसेज पोहोचलाय की अजित पवारांनंतर अजित पवारांच्या बाबत विचारपूस करण्यासाठी, त्यांच्या अपघाताबाबत बोलण्यासाठी अजित पवारांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याला इंटरेस्टेड नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा हा भाजप घेत आहे, असे आरोप सातत्याने होऊ लागलेत. अजित पवार नसल्यामुळे सगळं आपण म्हणू तसं होईल, अशा हिशोबाने पवारांना आणि सुनेत्रा पवारांच्या पक्षाचे विलिनीकरण होऊ देत नाही. या सगळ्या घडामोडीमध्ये शरद पवार आणि सुनेत्रा पवार हे जर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एक आले तर यांचा अर्थ सुनेत्रा पवार पक्षातूनच सत्तेतून बाहेर पडतील असा नाही, तर शरद पवारांची सत्तेत एंट्री होईल. आणि आता यासाठी कुठल्याही गोष्टीचे मध्ये अडथळा नसेल, कारण शरद पवारांनी जे बिनविरोध राज्यसभा काढलेली आहे ती बिनविरोध राज्यसभा फक्त महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावरच काढलेली नाहीये, तर भाजपच्या पाठिंब्यावर काढलेली आहे. दिल्लीतून शरद पवारांनी सूत्र हलवले आणि त्यानंतर शरद पवारांनी विधानसभा ही बिनविरोध निघाली आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींचे जर डॉट जोडायचे जर सध्या ठरले तर नरहरी झिरवळ जे की विलिनीकरणाच्या बाजूने बोलत होते त्यांचा पत्ता कट करणं किंवा त्यांचा राजीनामा घेणं हे फडणवीसांच्या हातात होतं. मात्र तसं न करता नरहरी झिरवळांची पाठराखण देवेंद्र फडणवीसांनी केली.
याचा अर्थ आता तुम बोलेंगे वही सब कुछ होगा अशा पद्धतीने घडणार नाहीये. त्यामुळे फडणवीस सुद्धा आता पवारांसोबत हातमिळवणी करण्यात इंटरेस्टेड आहेत का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजे महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.